मी तुम्हाला एक शॉर्टमध्ये एक्सप्लेन करते की फिजिओथेरपी म्हणजे काय. कारण की बऱ्याच लोकांना वाटतं की फिजिओथेरपी फक्त ॲथलीट्स लोकांसाठी आहे किंवा ज्यांची सर्जरी झाली आहे त्याच्यानंतरच फिजिओथेरपीची गरज पडते, पण असं नाही आहे. फिजिओथेरपी इज फॉर एव्हरीबडी इन शॉर्ट. ठीक आहे. सो फिजिओथेरपी म्हणजे काय की ट्रीटिंग पेन एक्सरसाइजेस, बॅलन्स ट्रेनिंग, स्ट्रेंथ ट्रेनिंग. ओके. सो आता इथे किती लोक वॉकिंग करतात रोज? ओके. So who all think कि walking is an exercise? Correct. So walking is just generally good for our heart म्हणू शकतो किंवा पचनक्रिया, डायजेशनसाठी चांगलं असतं, बरोबर. सो वॉकिंगसाठी म्हणजे स्नायू लागतं. ठीक आहे. त्याच्यामध्ये ताकद बिल्डअप करायला वी नीड फ्यू एक्सरसाइजेस, ज्याला की आपण म्हणतो स्ट्रेंथ ट्रेनिंग एक्सरसाइजेस. ठीक आहे. नेक्स्ट थिंग की ओके. सो एक सिम्पल क्वेश्चन विचारते की कोणाकोणाला जॉईंट पेन किंवा मस्क्युलर पेन्स आत्ता फेस करते किंवा वर्षभरात केलं आहे? ओके, बरोबर. सो त्याच्या मागे पर्पज काही ना काहीतरी असणार आहे. आणि बऱ्याच वेळा असं होतं की पेन झालं, वी इग्नोर इट. अनलेस आणि ते पीकपर्यंत नाही जात, वी डोंट लुक आफ्टर इट. सो फॉर एक्झाम्पल कोणाचं गुडघ्याचं पेन आहे. ठीक आहे. किचनमध्ये बराच वेळ उभं राहून गुडघेदुखी होते. ठीक आहे. 1 तास 2 तास उभं राहणं होतं आहे, बरोबर. सो वॉट पीपल डू मोस्टली की डायक्लोफिनाक जेल्स अप्लाय करतात, पेन किलर्स खातात किंवा आईस पॅक्स किंवा हॉट पॅक्स करतात. सो त्यांना जेव्हा पेन कमी होतं आणि नेक्स्ट टाइम त्यांना सिमिलर पेन हॅपन्स. सो पीपल थिंक की हां दिस विल वर्क. सो दे कीप ऑन डुईंग दॅट. सो वॉट दे आर डुईंग जनरली पेन कमी करतात पण रूट कॉज ट्रीट नाही होते. अँड वेन इट रीचेस द पीक लेवल देन पीपल गो टू द फिजिओथेरपिस्ट, बरोबर. सो असं नाही आहे. वी कॅन प्रिव्हेंट, टाळू शकतो हे. त्याचे थोडेसे मी 5 प्रॉब्लेम्स तुमच्याबरोबर डिस्कस करणार आहे जे आपण डेली रुटीनमध्ये एक्सपिरियन्स करतो. ठीक आहे. फर्स्ट इज पॉस्चर. ठीक आहे. सर्वांना इथे माहिती असेल की ह्युमन बॉडी कशी इव्हॉल्व झाली फ्रॉम वॉकिंग ऑन 4 legs टू 2 legs, बरोबर. सो 2 legs जे की अपराईट स्टँडिंग पोझिशन आहे त्याच्यासाठी आपल्या बॉडीला, बरोबर, फेस करावं लागले फ्यू चॅलेंजेस. दॅट इज फायटिंग अगेन्स्ट ग्रॅव्हिटी. आणि ते कोणी केलं काम? आपल्या अँटी ग्रॅव्हिटी मसल्स, बरोबर. आता हे अँटी ग्रॅव्हिटी मसल्स म्हणजे कोणते मसल्स? सो बॅक मसल्स घेऊ शकता. हां, बॅक मसल्स काय करतं? आपल्या स्पाईनला स्ट्रेट ठेवण्याचं काम करतं, बरोबर. आपले सीटचे स्नायू आले जेणेकरून की आपल्याला हिपला स्टेबिलिटी मिळते, बॅलन्स करायला मिळतं, बरोबर. देन नी मसल्स, आपण जे क्वाड्रिसेप्स म्हणतो किंवा मॅन्डेटचे मसल्स म्हणतो, बरोबर. त्यांनी काय होतं की आपल्याला नी सपोर्ट मिळतो, बरोबर. नेक्स्ट इज काफ मसल्स. ठीक आहे. पोट्रेंटचे स्नायू, त्यांनी काय होतं की वी आर एबल टू बॅलन्स इक्वली ऑन बोथ दी साइड्स, बरोबर. नाव वाय पॉस्चर इज इम्पॉर्टंट. कीपिंग अ गुड पॉस्चर इज इम्पॉर्टंट टू प्रिव्हेंट रेपिटेटिव्ह स्ट्रेन इंजुरीज किंवा टू प्रिव्हेंट पॉस्चरल डिफॉर्मिटीज. ठीक आहे. आता फर्स्ट इज गुड पॉस्चर. नाव कॅन एनीबडी टेल मी व्हॉट्स अ गुड पॉस्चर? बरं. सो वेन युअर बॉडी इज इन अ प्रॉपर अलाइनमेंट, ठीक आहे, दॅट इज कॉल्ड एज अ गुड पॉस्चर. ठीक आहे. आणि व्हॉट इज बॅड पॉस्चर? जेव्हा आपली बॉडी आउट ऑफ बॅलन्स जाते, दॅट इज व्हॉट वी कॉल एज बॅड पॉस्चर. सो आवर बॉडी इज डिझाईन टू मूव्ह, नॉट टू सिट इन वन प्लेस फॉर लॉंगर आवर्स, बरोबर. जेव्हा आपण एका पोझिशनमध्ये खूप वेळ बसतोय, वी गेट फटीग, आवर मसल्स गेट फटीग. व्हॉट हॅपन्स? वी स्टार्ट स्टूपिंग, वी फॉलिंग टुवर्ड्स ग्रॅव्हिटी अगेन. सो आपले अँटी ग्रॅव्हिटी मसल्स आहेत ते फटीग होतात, टायर्ड होतात, स्टिफ होतात. And then we start facing problems like joint swellings, muscular swellings, correct? So to prevent these problems, it is necessary की आपण proper alignment मध्ये बसतो. आता तुम्ही म्हणाल proper alignment म्हणजे कसं, तुम्हाला एकदमच ताठ बसायचं आहे, तसं नाही. So you just have to sit upright. ठीक आहे. जेव्हा बसत असाल, ठीक आहे, तुमचं नेक, शोल्डर्स एका प्रॉपर अलाइनमेंट मध्ये हवं. तर बऱ्याच वेळा आपण फोन वापरतोय, रीड करतोय, बरोबर. न कळत वी गो लाईक दिस. सो आपलं अलाइनमेंट बिघडते नेक्स्ट. इट इज गोइंग टू फॉरवर्ड हेड पॉस्चर, करेक्ट. दॅट इज वन ऑफ द डिफॉर्मिटीज विच कॅन बी करेक्टेड, बट लेट्स नॉट गो अप टिल देयर. ठीक आहे. वी कॅन प्रिव्हेंट सच थिंग्स. ठीक आहे. सेकंड थिंग, बॅकसाठी आपण सपोर्ट घेऊन बसतो, बरोबर. पिलो यूज करू शकतो. ठीक आहे. तर आपली नी आणि हिपची लेवल, सो पहिलं काय म्हणायचं की हिप आणि नी इट शुड बी इन वन लेवल. But now researchers have found कि आपली जी knee level आहे, it should be slightly lower than the hip level. Okay, and our feet should be resting on the floor.
करेक्ट. सो दिस इज लाईक प्रॉपर अलाइनमेंट आपण म्हणू शकतो बॉडीची. ठीक आहे. स्लाउट चालू आहे. ठीक आहे. याच्यावर पुढ्यातून वागतोय. बरोबर. काय होतं, चेस्टचे मसल्स पण कम्प्रेस होतात बऱ्याच वेळी. मग बिकॉज ऑफ चेस्ट मसल कम्प्रेशन ब्रीदिंग डिफिकल्टीज होतात. सो नॉट ओनली एल्डरलीज बट इन यंग जनरेशन किंवा मिडल एज पॉप्युलेशनमध्ये पण वेन यू स्टूप while standing, your chest muscles gets compressed, correct? So while standing also, बऱ्याच वेळी स्टँडिंग वर्क असतं, ऑफिसमध्ये असतं. ठीक आहे. गप्पा मारताना उभं राहतो आपण. ठीक आहे. न कळत एका पायावर वजन येतं. सो दिस इज अगेन चुकीचं, कारण की इक्वली बॅलन्स व्हायला पाहिजे वजन दोन्ही बाजूला. ठीक आहे. नॉट ऑन वन साईड. करेक्ट. सो हे पॉश्चरल थिंग्स तुम्ही फ्यू लक्षात ठेवू शकता, जे तुमच्या डेली रुटीनमध्ये तुम्ही त्याचा उपयोग घेऊ शकता. बरोबर. सो सेकंड थिंग अबाउट मायक्रो ब्रेक्स. आता मायक्रो ब्रेक्स म्हणजे काय? ठीक आहे. सो मायक्रो ब्रेक्स दे आर शॉर्ट क्विक ब्रेक्स वेन एव्हर यू आर वर्किंग. ठीक आहे. ऑफिसमध्ये, किचनमध्ये. ठीक आहे. वॉक्सला जात आहे. बरोबर. आता वॉक करताना पण आपण स्नायूचा वापर करतोच. सो त्यांना थोडं रेस्ट देणं गरजेचं असतंच. ठीक आहे. ऑफिसमध्ये काम करताय, लक्षात नाही राहत, यू कॅन पुट रिमाइंडर्स, यू कॅन पुट अलार्म्स. ठीक आहे. आफ्टर एव्हरी 30 to 40 मिनिट्स कंपल्सरी आहे तुमचं काम थांबायचं आणि एक छोटासा ब्रेक घ्यायचा. भले तो 5 सेकंडचा असो, 30 सेकंड किंवा 1 मिनिट. आणि त्या ब्रेकमध्ये यू कॅन परफॉर्म फ्यू स्ट्रेचेस. ठीक आहे. ज्याला की आपण डेस्क स्ट्रेचेस म्हणू शकतो, बसल्या बसल्या करू शकतो किंवा उभं राहून वी कॅन जस्ट टेक अ वॉक. ठीक आहे. आपण एक छोटीशी ॲक्टिव्हिटी करूया. आय विल शो यू फ्यू डेस्क स्ट्रेचेस. ओके. फर्स्ट इज नेक. ठीक आहे. बरेच वेळ फोन वापरतो, बुक्स रीड करतो, नकळत मान अवघडली जाते. सो आपण एक छोटासा ब्रेक घेऊन काय करायचं आहे की आपली नेक साईडने स्ट्रेट करायची आहे. ठीक आहे. तुम्ही करू शकता 5 टाइम्स. येस. 1 स्लोली, 2 करेक्ट, 3. सो व्हॉट वी हॅव टू डू इज शोल्डर ब्लेड जवळ घ्यायचं. हां. तुम्ही थोडंसं चेअरमध्ये पुढे येऊ शकता and you can try doing that. ठीक आहे. So you have to just pull them behind, get shoulder blades together, perfect, and you can hold it for like 2 seconds or maybe 5 seconds. ठीक है. Yeah, perfect. Then you can do wrist rolls. बसल्या जागी करू शकता, ऑफिसमध्ये पण करू शकता. शोल्डर रोल्स करू शकता. करेक्ट. यू कॅन डू इट विथ मी. शोल्डर रोल्स, करेक्ट. रिस्ट रोल्स. ओके. पंजांची मुवमेंट, अँकल सर्कल्स करू शकता बसल्या बसल्या. पायांची हालचाल. ठीक आहे. एक ऑफिसमध्ये म्हणजे उठणं इम्पॉसिबल आहे, बसून पण तुम्ही ब्रेक्स घेऊ शकता. बरोबर. थोडेसे बसूनच साईड स्ट्रेचेस पण करू शकता. करेक्ट. सो हे छोटेसे असं एक स्ट्रेच चार्ट मी तुम्हाला फॉरवर्ड करेन तुमच्या ग्रुपवर. यू कॅन फॉलो दॅम इन युअर डेली रुटीन किंवा तुम्ही काही काम करता त्याच्यामध्ये. ओके. एनी डाऊट्स अप टिल नाऊ? किंवा काही क्वेश्चन साऱ्या विचारायचं कोणाला? नो? गुड. ओके. ठीक आहे. सो नेक्स्ट इज वर्क स्टेशन किंवा अर्गोनॉमिक्स म्हणू शकतो आपण. ठीक आहे. आता वर्क स्टेशन म्हणजे काय? जे आपलं वर्क प्लेस आहे त्याला आपल्या बॉडीच्या हिशोबाने ॲडजस्ट करणं. ओके. सो यू डोंट हॅव टू ॲडजस्ट, युअर बॉडी शुड नॉट ॲडजस्ट अकॉर्डिंग टू युअर वर्क प्लेस. देन द प्रॉब्लेम बिगिन्स होते. ठीक आहे. सो जे पण तुमचं वर्क प्लेस आहे त्याला तुमच्या बॉडीच्या हिशोबाने ॲडजस्ट करणं. आता तुमचं ऑफिसमध्ये काम असेल. ठीक आहे. स्क्रीन असेल. ठीक आहे. सो व्हॉट यू कॅन डू ती खाली असते. बरोबर. ॲटलिस्ट ती आय लेवल किंवा ॲटलिस्ट 70 डिग्रीज तरी असावी. म्हणजे यू आर नॉट स्कूपिंग युअर नेक फॉर अ लॉंगर टाईम. करेक्ट. बरोबर. ठीक आहे. नेक्स्ट इज अंतर डेस्कमध्ये तुमच्यामध्ये जास्ती नसावं, नाहीतर हे होतं, स्टूपिंग होतं. बरोबर. सो चेअर शुड बी स्लाइटली क्लोजर टू युअर डेस्क. सो रिट्रॅक्टेड पोस्चर पण करेक्ट राहतो. इफ पॉसिबल यू कॅन टेक अप दिस थिंग्स बॅक सपोर्ट गरज लागली तर. ठीक आहे. देन नेक्स्ट इज जे मी म्हटलं हिप नी अलाइनमेंट शुड बी लोअर आणि फीट शुड बी रेस्टिंग ऑन द फ्लोर. ठीक आहे. हात पण जवळ ठेवायचे ना की लांब. माऊस. ठीक आहे. जे गरजेचे गोष्टी आहेत रोज लागतात ते जवळच ठेवायचे ना की यू हॅव टू कीप इट फार अवे. बरोबर. आता किचनमध्ये कामं करताना यू गाईज मे बी एबल टू रिलेट थोडंसं. ठीक आहे. सो किचन प्लॅटफॉर्म्स कधी कधी खूप खाली असतात. ठीक आहे. आयडियली तर बेस्ट लेवलला असायला हवं तुमच्या हाईटच्या हिशोबाने. ठीक आहे. बट हे असल्यामुळे वी कॅन मूव्ह दॅट. ठीक आहे. पण आपण चेंजेस करू शकतो, आपण इक्विपमेंट्स यूज करू शकतो. बरोबर. सो तर खूप खाली असेल सो काय होणार, तुमच्या बॅक मसल्सवर स्ट्रेन येणार. बरोबर.
जॉईंटवर पण स्ट्रेन येणार. सो व्हॉट यू कॅन डू इज थोडंसं वाईट स्टान्स ठेवायचं, म्हणजे थोडंसं स्टूपिंग कमी होईल. करेक्ट. सेकंड थिंग यू कॅन डू इज चॉपिंग वगैरे काय करताय त्याचा जो बोर्ड आहे थोडं थिक वापरायचं, तुम्ही जास्त खाली वाकले जाणार नाही. बरोबर. नेक्स्ट इज सपोज हाईट शॉर्ट आहे, तिथे किचन थोडंसं वर आहे, काय होतं की नेक मसल्स आपले स्ट्रेन होतात. फॉर दॅट पर्पज व्हॉट यू कॅन डू इज पार्ट येतो बघा, यू कॅन यूज इट एज अन अर्गोनॉमिक टूल किंवा इक्विपमेंट, त्याच्यावर उभं राहून करू शकता. अगेन कामं करताना ब्रेक्स गरजेचे आहेत. आफ्टर एव्हरी 30 to 40 minutes टेक अ शॉर्ट ब्रेक. करेक्ट. नेक्स्ट स्ट्रेसफुल लाईफस्टाईल. ओके. सो आजकाल स्ट्रेस कोणाला नाही आहे, एव्हरीबडी इज फेसिंग. करेक्ट. वन थिंग यू शुड नो दॅट आर माइंड अँड आर बॉडी आर कनेक्टेड. बरोबर. वेन यू विल टेक स्ट्रेस आपले मसल्स पण ऑटोमॅटिकली टेन्स पोझिशनमध्ये जातात, त्याच्यामुळे टाईटनेस मसल्समध्ये डेव्हलप होतो. करेक्ट. जेणेकरून की आपल्या जॉईंटवर प्रेशर येतं, मसल्स वीक झाले म्हणून जॉईंट स्ट्रेन आले. ठीक आहे. झीज लवकर होणं सुरू होतं. ठीक आहे. खूप वेळ एका जागी बसून वेअर अँड टेअर जे आपण म्हणतो. बरोबर. आणि ह्या गोष्टी आपण कशा टाळू शकतो विथ फ्यू टेक्निक्स. स्ट्रेस कसं कमी करायचं. यू कॅन डू मेडिटेशन, डीप ब्रीथिंग एक्सरसाइजेस. बरोबर. वॉक्स घेऊ शकता. ठीक आहे. माइंड स्ट्रेचेस करू शकता, योगा. बरोबर. अँड इफ काही हॉबी असेल, रीडिंग असेल, म्युझिक असेल, सिंगिंग, यू कॅन इंडल्ज इन टू दॅम. करेक्ट. आणि स्ट्रेस लेवल्स मेंटेन राहतील. बरोबर. लास्ट इज डाएट अँड न्यूट्रिशन. ठीक आहे. आता डाएट अँड न्यूट्रिशन नॉट नेसेसरी की जे आपल्या बॉडीमध्ये जॉईंट पेन्स किंवा मस्क्युलर पेन्स होतात, नॉट नेसेसरी की ते वयाच्या मुळेच आहे फक्त. बरोबर. सो एक कारण आहे की पुअर डाएट अँड लो न्यूट्रिशन. बरोबर. सो 4 थिंग्स आय विल बी टॉकिंग अबाउट. व्हायटमिन D3, B12, प्रोटीन आणि हायड्रेशन. ओके. सो D3 का इम्पॉर्टंट आहे बोनसाठी आणि टू अब्झॉर्ब कॅल्शियम. बरोबर. इन केस बॉडीमध्ये पेन आहे तुमच्या मसलमध्ये, जॉईंटमध्ये, ठीक आहे, कन्झर्वेटिव्हली मॅनेज करताय. बरोबर. मेडिकेशन्स घेत आहे पण पेन कमी होत नाही, त्याला एक रिझन असू शकतं की इंटरनली न्यूट्रिशन कमी पडत आहे म्हणजे स्नायूसाठी, जॉईंटसाठी, मसलसाठी किंवा नर्वसाठी असं म्हणू शकतो. सो इट्स आयडियली तुम्ही 6 months to 1 year रेग्युलर चेकअप्स केले तर इट वुड बी बेटर. तुम्हाला तुमचे लेवल्स पण कळतील. ठीक आहे. कारण की फक्त बाहेरून ट्रीटमेंट घेणं इट्स म्हणजे आतलं पण बघितलं पाहिजे की किती न्यूट्रिशन आपल्या बोन्सला किंवा मसल्सला, नर्व हेल्थ. करेक्ट. किंवा ब्लड फ्लो म्हणू शकतो. सेम थिंग टिंगलिंग, नमनेस, बॅलन्स इश्यूज. बरोबर. अगर B12ची कमतरता असेल हे प्रॉब्लेम्स होऊ शकतात. सो आयडियली D3चे लेवल्स आहेत ना 45 to 50च्या वर हवेत. ठीक आहे. आणि B12साठी 500 अँड अबव्ह. ओके. सो यू बेटर गेट इट चेक. कमी असेल तर इंटरनल सप्लिमेंट्स आर नीडेड. ओके. फॉर अ मस्क्युलोस्केलेटल सिस्टम. थर्ड इज प्रोटीन. सो प्रोटीन काय करतं, इट बिल्ड्स अँड रिपेअर्स अ मसल. करेक्ट. आणि आजकाल प्रोटीन इंटेक कमी झाले. सो इट इज बेटर की तुम्ही तुमच्या मील्समध्ये काहीतरी प्रोटीनचा सोर्स रोज ॲड करा. ओके. सो प्रोटीन जर कमी असेल, ठीक आहे, तर बरेच प्रॉब्लेम्स येऊ शकतात जसं की सिमिलर थिंग टाइटनेस, पेन, वीकनेस इन दी मसल्स. करेक्ट. अँड फोर्थ इज हायड्रेशन. ठीक आहे. सो 2 to 3 liters ऑफ वॉटर रोज पिणं गरजेचं आहे. जर लक्षात नसेल तर यू कॅन पुट रिमाइंडर्स और अलार्म्स maybe. ठीक आहे. आणि बऱ्याच लोकांना पाणी पिणं नेहमी आवडत नाही किंवा चव आवडत नसेल, तुम्ही कोकोनट वॉटर घेऊ शकता, सूप्स घेऊ शकता. बरोबर. ज्यूसेस घेऊ शकता, बटर मिल्क. ठीक आहे. सो ह्या सगळ्या गोष्टींनी यू कॅन ट्राय टू प्रिव्हेंट जे प्रॉब्लेम्स पुढे होणार आहेत. सो व्हॉट आर प्रॉब्लेम्स वी डिस्कस वर पॉस्चर. करेक्ट. मायक्रोब्रेक्स, अर्गोनॉमिक्स, स्ट्रेसफुल लाईफस्टाईल, डाएट अँड न्यूट्रिशन. सो ह्या गोष्टी रोज तुम्ही जर फॉलो केल्या सो तुमचे 30 to 40% प्रॉब्लेम्स तिथेच कमी होणार. ठीक आहे. सो इट्स बेटर की प्रिव्हेंशन इज बेटर दॅन क्युअर आपण म्हणतो. सो इट्स बेटर टू टेक प्रिव्हेंटिव्ह मेजर्स बिफोर ओनली. करेक्ट. एनी क्वेश्चन्स रिगार्डिंग किंवा डाऊट्स ते विचारायचं आहे. हां. बरोबर.
कॅल्शियम ऑब्झर्व करायला व्हिटॅमिन D3 पण लागतं. ठीक आहे. तर त्याच्याबरोबर तुम्ही कॅल्शियम लेवल्स पण चेक करायचे. आणि मोर दॅन मेन वुमेन फेस कॅल्शियमची डेफिशियन्सी. सो इट्स नेसेसरी की तुम्ही ते एव्हरी 6 मंथ्स चेक करा. ठीक आहे. सो D3 गरजेचं आहे. बरोबर. आणि आता या सो व्हेजिटेरियनसाठी पनीर, चीज म्हणजे ते रोज खाणं नाही होत, बट ॲटलिस्ट फ्राईड वीकमधून एक 3 ते 4 दिवस तरी इन्क्लूड करायचा प्रयत्न करायचा. यू कॅन हॅव अ बोल ऑफ डाल. ठीक आहे. म्हणजे जे व्हेजिटेरियन असतील. आता नॉन व्हेजिटेरियन कॅन हॅव फिशेस, चिकन. ट्राय टू इन्क्लूड एग्स इन युअर डाएट. करेक्ट. सो लाईफस्टाईल पण जास्त सिडेंटरी नाही ठेवायची, त्याच्यामुळे अर्धे प्रॉब्लेम्स होतात. ठीक आहे. जेवढं तुम्ही स्वतःला ॲक्टिव्ह ठेवाल, ठीक आहे, मसल स्ट्रेंथ चांगली ठेवाल. ठीक आहे. सो इट विल बी मोर इझी फॉर यू टू प्रिव्हेंट सच प्रॉब्लेम्स. करेक्ट. सो जसं की आपण म्हणतो की TC ओलांडली तर आपला मसल मास एव्हरी 10 years कमी होतो. बरोबर. तर थ्रू प्रोटीन इंटेक आणि हे, ठीक आहे, हे देणं गरजेचं पडतंच आपल्याला. ठीक आहे. मसल्स वीक होतात. मसल्स वीक झाले की स्पाईनला सपोर्ट नाही मिळत. बरोबर. वीक मसल्समुळे स्ट्रेंथ ट्रेनिंग गरजेची आहे. सो बऱ्याच लोकांना वाटतं की स्ट्रेंथ ट्रेनिंग फक्त यंगर जनरेशनसाठी. तसं नाही आहे. सो एल्डरली पीपल ऑल्सो नीड टू कीप देअर स्ट्रेंथ गुड इन दी मसल्स. म्हणजे तुमचे कामं थांबत नाहीत. बरोबर. पण आपली स्ट्रेंथ कमी होते, फ्लेक्सिबिलिटी कमी होते. बरोबर. सो इट्स नेसेसरी की तुम्ही तुमच्या मसल्सची स्ट्रेंथ चांगली ठेवायची. करेक्ट. सो वॉकिंग फक्त इट्स नॉट एन एक्सरसाइज, इट इज जस्ट अन ॲक्टिव्हिटी. ठीक आहे. फिजिओथेरपीमध्ये कसं असतं की वी डिझाईन एक्सरसाइजेस अकॉर्डिंग टू युअर कंडिशन म्हणा, किंवा टू युअर डिझाईन टू युअर जे पण जॉईंट आहे, मसल आहे, त्याच्यानुसार आपण डिझाईन करतो. सो जिममध्ये कसं आहे, बरेच लोक वर्कआउट करतात, म्हणतात जिममध्ये स्ट्रेंथनिंग करतो. तिथे काय होतं की ग्रुप ऑफ मसल स्ट्रेंथनिंग होतं, इंडिव्हिज्युअल मसल स्ट्रेंथ नाही होत. बरोबर. तिकडे पण पॉस्चर करेक्ट ठेवायचा, फॉर्म चुकीचा नाही होऊन द्यायचा टू प्रिव्हेंट फर्दर इंजुरीज. ठीक आहे. आणि मेक शुअर की इंडिव्हिज्युअल मसल स्ट्रेंथ तुम्ही छान ठेवताय. काही काम करायला आपले ग्रुप ऑफ मसल्स वर्क करतात, पण तुम्हाला माहिती नाही की कोणता एक मसल वीक पडतो. एक वीक पडला की बाकीचे पण स्लोली दे स्टार्ट लूजिंग द स्ट्रेंथ. करेक्ट. सो एनी टेकअवेज यू लर्न फ्रॉम दिस, की तुम्ही काय तुमच्या डेली रुटीनमध्ये घ्याल फ्रॉम ऑल ऑफ दीज पॉईंट्स. एनीवन? रेग्युलर एक्सरसाइज. करेक्ट. ब्रेक्स, मायक्रो ब्रेक्स. सो हे गरजेचंच आहे, मायक्रो ब्रेक्स घेणं. बीट एनीबडी. ठीक आहे. आणि पाणी पिणं कठीण वाटतं कोणाला किंवा जात नाही. बरेच लोक असतात त्यांना चव पण आवडत नाही पाण्याची. सो वी सजेस्ट देम फ्लेवर्ड. ठीक आहे. हां, एक्सेसिव्ह अमाऊंटमध्ये पण नसावं. देन यू आर नॉट सपोज टू टेक एनी सप्लिमेंट्स. ठीक आहे. D3 D12 इट शुड बी इन प्रॉपर लेवल, म्हणजे एक्सेसिव्ह जे नॉर्मल रेंज आहे त्याला एक्सिड नाही केलं पाहिजे. ठीक आहे. सो साधारणपणे जे आपले व्हायटमिन्स असतात ना, ते 3 पोर्शन्समध्ये डिवाइड होतात आपल्या सिस्टममध्ये. सो इनिशियली फर्स्ट पोर्शन जो असतो, आता फिजिशियन म्हणतात लेवल्स बघून की नॉर्मल आहे, पण तो मस्क्युलर स्केलेटल सिस्टमसाठी नॉर्मल आहे की नाही, दॅट दे डोंट टेल. ठीक आहे. जो फर्स्ट पोर्शन असतो तो आपल्या ऑर्गन्सला जातो व्हायटमिन्सचा. सेकंड पोर्शन असतो तो आपल्या मस्क्युलर स्केलेटल सिस्टमला जातो, ज्याच्यामध्ये आपले बोन्स, जॉईंट्स, मसल्स, नर्व्स या सगळ्या गोष्टी येतात. आणि थर्ड जे असतं, जी टर्शियरी सिस्टम असते, दॅट इन्क्लूड्स युअर नेल्स, युअर हेअर. तिथं तिथपर्यंत पोहोचत पण नाही व्हायटमिन्स. सो इट्स नेसेसरी यू कीप दिस इन माइंड की 50 and above, 500 and above. All right? Yes. Oh, so it's necessary you keep this in mind ki 50 and above, 500 and above. All right? Yes. हो, तुम्ही घेऊ शकता. गरज पडते प्रोटीनची. आणि काय होतं आजकाल जेवणामधून सगळं नाही मिळत. ठीक आहे. सो सप्लिमेंट्स म्हणा किंवा बाहेरून त्याची गरज पडतेच. सो यू कॅन डेफिनेटली गो फॉर प्रोटीन पावडर्स ऑल्सो. येस.
डिफर करतं. ठीक आहे, कोणाला डायबिटीज असेल तर त्यांना वेगळं प्रोटीन पावडर आपण सजेस्ट करतो. ठीक आहे, सो तुम्ही तसं तुमच्या फिजिशियनशी कॉन्टॅक्ट करून दे कॅन गाईड यू विथ गुड दिस थिंग. युजली जे जिमला जातात किंवा वर्कआउट करतात त्यांना गरज पडते, बिकॉज वर्कआउटच एवढं करतात, खाण्यातून एवढं काही मिळेल तसं प्रोटीनची गरज पडतेच. राईट? येस, करेक्ट. या नकळत माझं सेटअप व्यवस्थित आहे, पण नकळत पोस्चर माझी चेंज ड्रॉप होते. येस, ते कशामुळे बॅक स्ट्रेंथनिंग इश्यू आहे किंवा मायक्रो ब्रेक्स आहेत ते फिक्स होईल काय? येस येस. सो फर्स्ट थिंग की जे आपण म्हटलं अँटी ग्रॅव्हिटी मसल्स ते फटीग होतात, म्हणून टायर्ड होतात, टाईट होतात. आणि त्यांची पण एक कॅपॅसिटी असते आपल्या मसल्सची, बरोबर. सो यू नीड प्रॉपर स्ट्रेंथ ट्रेनिंग. आणि सेकंड थिंग मायक्रो ब्रेक्स घेणं गरजेचं आहे. जे की मी म्हटलं 7-8 तास काम करतो एवढं आपण बॉडीला नाही टॉर्चर करू शकत, बरोबर. सो गरजेचं आहे 30 to 40 मिनिट्स नंतर ब्रेक घेणं आफ्टर एव्हरी 30 to 40 मिनिट्स. पॉश्चर व्यवस्थित नाही होणार, जे इंजुरीज होऊ शकतात ते आपण टाळू शकतो, बरोबर. पॉश्चर व्यवस्थित करण्यासाठी असं काही एक्सरसाइजेस आहेत ना, पॉश्चरल एक्सरसाइजेस मी सजेस्ट. त्याच्यासाठी तुमचे जे मी म्हटलं बॅक मसल्स वीक पडतात का ते पण काम करतात, त्यांची पण स्ट्रेंथ कमी होत जाते हळूहळू. तुमचं कोर चांगलं असायला हवं, बॅक स्ट्रेंथ इम्प्रूव्ह करायची. सो देर आर स्ट्रेंथ ट्रेनिंग एक्सरसाइजेस फॉर द सेम. फ्लेक्सिबिलिटी छान ठेवा. कॅल्शियमसाठी दूध घ्यायचं म्हणतात, कोणी म्हणतात म्हशीचं दूध, कोणी म्हणतं गाईचं दूध, पण काही जण म्हणतात की दूध घ्यायचंच नाही. कितपत कुठल्या एजला कसं काय? असं काही नाही आहे. सी, दूध घेणं कोणत्याही एजला इट इज गुड ओनली, त्याचं काही बजेट आहे. 8 मिल्क जास्त चांगला म्हणतात. यू कॅन टेक एनी मिल्क. आता पहिला तर आपण दूध प्यायचं की नाही हाच प्रश्न आहे. नाही, जर तुम्ही लॅक्टोज इंटॉलरंट नसाल ना तरच सांगतात की नका घेऊ. पण नसेल काही प्रॉब्लेम्स तुम्हाला ॲलर्जिक नसाल तर डेफिनेटली यू कॅन गो फॉर इट. येस. सो फॉर वुमेन बरेच पावडर्स पण येतात, नाचणीचं सत्व पण येतं, ते पण तुम्ही मिक्स करून घेऊ शकता. दॅट इज ऑल्सो हेल्पफुल फॉर युअर जॉईंट्स म्हणू शकतो आपण. करेक्ट. येस. रिस्पेक्टिव्ह काय म्हणजे इरिस्पेक्टिव्ह असं बाहेर आता हे लेवल कमी आले तर डॉक्टर डायरेक्ट प्रिस्क्राईब करतात की एक्सटर्नल सोर्स लोक ते म्हणजे पाळायला जातात. नॅचरली पाळायला काय म्हणजे नॅचरली तुम्ही ज्या फूड सोर्समधून D3 मिळतं, सनलाईट. आता आय डोंट थिंक सनलाईटमध्ये आजकाल कोण वॉक्सला जात असेल तेवढं सगळं, बिकॉज कामाचं टायमिंग्स असे असतात की सनलाईट पण मिळत नाही. सो ॲक्च्युली गरज पडतेच. सो हे जे व्हायटमिन सप्लिमेंट्स असतात ना, दे आर नॉट टॅबलेट्स ऑर मेडिसिन्स, दे आर नीडेड फॉर अ बॉडी. ते सप्लिमेंट्स असतात. सो काय तुम्ही जर नाही घेतलं त्यावेळेस तेवढेच राहिले. सो तुमच्या बॉडीमध्ये जे पेन किंवा सूज असेल, टाइटनेस असेल, ह्याची रिकव्हरी ना स्लो होते आणि रिअकरन्सचे चान्सेस वाढतात प्रॉब्लेम्सचे. एवढंच. विटामिन डी फक्त सकाळच्या उन्हातूनच मिळतं? नाही, फूड्समधून पण मिळतं. म्हणजे दुपारचं ऊन घेतलं तर नो, मॉर्निंग सनलाईट इज द बेस्ट फॉर ते. पण काही लोकांचं कन्फ्युजन आहे. लोकांचं असं म्हणणं असतं की नुसतं ऊन घेतलं तरी चालतं, त्याला सकाळचंच पाहिजे असं काही नाही, म्हणून मी विचार. अच्छा, नाही, मॉर्निंग सनलाईट इज द बेस्ट फॉर D3. नंतर म्हणजे ते म्हणजे कुठे बॉडीमध्ये इन्फ्लेमेशन परसिस्ट करते, जे आपण म्हणतो. ठीक आहे, तुम्ही इन्फ्लेमेटरी फूड्स अवॉइड करू शकता, बेकरी आयटम्स, ब्रेड, पाव, ह्या गोष्टी, शुगर, ओके, स्पायसी फूड, ह्या गोष्टी. सो इट ॲक्च्युली डिफर्स फ्रॉम इंडिव्हिज्युअल टू इंडिव्हिज्युअल. तुम्ही प्रॉपर डाएट जर फॉलो केला, ठीक आहे, जेणेकरून तुम्ही वाढणार नाही तर इट कॅन गो डाऊन, लेवल्स कॅन गो डाऊन. येस. That's it.
आपण इलेक्ट्रोथेरपी मोडॅलिटीज यूज करतो. ठीक आहे. आणि पेन कमी झालं की ती फोकस मोर ऑन दी एक्सरसाइजेस पार्ट. ठीक आहे. जी होते ना ती आपण परत रिव्हर्सिबल नाही आहे, ती आपण मेंटेन करू शकतो आणि जास्ती भांडण्यापासून त्याला टाळू शकतो. दॅट वी कॅन डू विथ एक्सरसाइजेस. सो एक्सरसाइजेसचे पण बरेच प्रकार असतात, म्हणजे फेज वाईज आपण करतो. फ्लेक्सिबिलिटी असतात, स्ट्रेंथ ट्रेनिंग असते, बॅलन्स असतं. ठीक आहे. फ्लेक्सिबिलिटी एक्सरसाइजेस असतात. सो ह्याने एक्सरसाइज म्हणजे फिजिकल एक्सरसाइजेसचं मेन थिंग जे की तुमचे प्रॉब्लेम्स जे असे आहेत ते मेंटेन ठेवू शकतो. येस. ओके. येस. ओके. जरी रोज नाही जमलं, मेक इट अ हॅबिट की आठवड्यातून 3 ते 4 दिवस तुम्ही इन्क्लूड करताय किंवा तुमच्या लंच किंवा डिनरमध्ये तुमचा प्रोटीन सोर्स आहे. ठीक आहे. सो आपली जी आपण बोलतो ना जेवणाची थाळी किंवा प्लेट, त्याच्यामध्ये एव्हरी हे पाहिजे, कार्बोहायड्रेट्स हवे, फायबर्स हवं आहे. ठीक आहे. प्रोटीन हवं आहे. हे सगळ्या गोष्टी इन्क्लूड करणं गरजेचं आहे. येस. सो दॅट्स वॉट की नॉट म्हणजे तुम्ही फोर्सफुली नाही घ्यायचंय. जेवढी गरज आहे बॉडीला तेवढंच घ्यायचंय. जेवढी बॉडी मागते आपल्याला तेवढंच घेणं बरोबर आहे. इम्प्रूव्ह करायचं ते तुम्ही